नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे, त्यामुळे लवकर उठून आवरून वगैरे घेतलं, अंगण वगैरे लोटून काढलं, पाणी वगैरे भरून सगळं झालं आणि सगळी तयारी केली. रांगोळी वगैरे बाहेर काढून घेतली. तर आणि रांगोळी वगैरे झाल्यानंतर म्हटलं देवपूजेला घ्यावं करून. देवपूजा वगैरे करून घेतली. सर्व देवांना अभिषेक वगैरे करून घेतला. स्वामींना पण अभिषेक करून घेतला आणि चांगली अशी देवपूजा करून घेतलेली आहे बघा. तर तुम्हाला पुढे दाखवत आहे मी. तर अशी मी देवपूजा केलेली आहे आणि सकाळी मी पंचामृतचा नैवेद्य दाखवलेला आहे स्वामींना. तर असे बघा मस्त असे फोटो आहे वर स्वामींचा पण. आणि इथे बघा काय आहे, हे घर स्वामींचे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी म्हणतात. तर अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि मग म्हटलं नाश्ता वगैरे करून घेऊया. तर नाश्त्यामध्ये मी पोहेच करणार आहे. तर पोहे वगैरे करून घेतला आणि स्वामींना पोहे आणि चहाचा नैवेद्य दाखवला. पोहे आणि चहाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग म्हटलं आता जेवणाच्या तयारीला लागूया. आज केंद्रात पण मोठा सोहळा होता. जमल्यात जाणार आहे मी. 10:30च्या आरतीला मी जाणार आहे. तर घरातील हे सगळं आवरून घेतलं बघा. फुलं वगैरे घालून घेतलेले स्वामींना असे. आणि तारक मंत्र पण बोलून घेतलं. स्वामी समर्थ जप करून घेतला 108 वेळा. तारक मंत्र पण 108 वेळा म्हटला आणि स्वामी चरित्र सारामृत याचे उद्यापन केले. तर स्वामींची टोपी बघा हलत होती म्हणून व्यवस्थित केली. तर स्वामींनी प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे बघा. आरतीमध्ये तर रोज दर्शन देतात आणि मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी सांगतात. तर बघा स्वामींना मी पोहे केले होते, त्याचा नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे. तर सर्वांना पोहे वगैरे दिले आणि पोहे वगैरे सगळ्यांनी खाल्ल्यानंतर आपल्या आपल्या कामाला गेली. तर मला पुढच्या तयारीला लागायचं होतं, जेवण वगैरे करून घ्यायचं होतं. तर जेवणामध्ये मग पनीर करायचं ठरलं होतं. तर स्वामी बघा आपले किती खुश आहेत. आज स्वामींचा मस्त असा प्रकट दिन सोहळा झालेला आहे. तर बघा स्वामींना नवीन कपडे वगैरे घातले आहेत, फुले वगैरे घातले आहेत. फुले दुसरी काही मिळाली नव्हती मला, मी म्हणून पारिजातकाचीच घातली होती, अपराजिताची फुले घातलेली होती. आणि हे बघा हे पनीर केलेलं आहे करताना. हे बघा हे मस्त असे पनीर केलेले आहे. पनीर चपाती आणि खपली गव्हाची खीर थोडी केलेली होती. मस्त असं जेवण बनवून घेतलं आणि तर बघा असं छान पनीर झालेलं आहे. आणि चपात्या वगैरे करून घेतल्या. चपात्या झाल्यानंतर म्हटलं आता खीर पण एका बाजूला शिजत घातलेली आहे. खपली गव्हाची खीर केली थोडी स्वामींना. तर असं सगळं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर म्हटलं आता ही खपली गव्हाची खीर पण केलेली आहे. मस्त अशी खीर केलेली आहे खपली गव्हाची. बाजारातूनच विकत आणलेलं होतं. तर ही खपली गव्हाची खीर कुकरमध्ये केली होती आणि बघा चपात्या पण करून घेतल्या. सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं आता स्वामींच्यासाठी ताट करूया. तर स्वामींना ताट वगैरे केलं. तर बघा ताटामध्ये मी कसं स्वामींना नैवेद्य दाखवलेलं आहे. पनीर, खीर, दूध, तूप, पोळी आणि पापड पण तळलेले होते आणि दही थोडं होतं. मग ते म्हटलं स्वामींना नैवेद्य दाखवून घेऊया. मस्त असं स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि स्वामींना खूपच जेवण आवडलेलं होतं. स्वामी तर खूप आज खुश होते. स्वामींनी साक्षात दर्शन दिलेलं होतं आणि स्वामींनी नैवेद्य पण ग्रहण केलेला होता. तुम्ही पण बघा. तर बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय